मागच्या पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज 2.3 मध्ये असलेला क्वेश्चन नंबर 4 जो आहे शो दॅटचा, तो शो दॅट dy बाय x इक्वल y बाय x याच्यामधला आपण पहिला प्रॉब्लेम पाहिला होता, सोल्युशन बघितलं होतं आपण. आता आपल्याला त्याच क्वेश्चन मधला तिसरा एक्झाम्पल आपल्याला बघायचा आहे. काय प्रॉब्लेम आहे बघा. शो दॅट dy बाय x इक्वल y बाय x if sec in bracket x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square. आपल्याला हे फंक्शन दिलेले आहे, इम्प्लिसिट फंक्शन म्हणायच्याला. त्या फंक्शनला डिफरन्शिएट करून आपल्याला dy बाय x व्हॅल्यू y बाय x इथे हे दाखवून द्यायचे आहे. आपण बघूया सोल्युशन. आता या ठिकाणी sec in bracket x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square is given. This is the implicit function. काय काम करायचं. x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 हे फंक्शन ब्रॅकेट मध्ये जे आहे ते लेफ्ट साइडला तसंच ठेवायचं. सेक ला आपल्याला राईट साइडला ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे सेक इनवर्स होत असते आणि a स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सेक इनवर्स ऑफ a स्क्वेअर. त्याच्यानंतर आता आपल्याला खरं पाहिलं तर सेक इनवर्स ऑफ a स्क्वेअर मध्ये x किंवा y व्हेरिएबल नाहीये, म्हणजे हे टोटली कॉन्स्टंट आहे. म्हणजे याला आपल्याला k कॉन्स्टंट जरी गणित धरलं तरी चालतं. म्हणजे आपल्याला असं मिळालं का x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equal to k. आता या ठिकाणी आपण काय म्हणू की where sec inverse of a square equal to k असं गणित धरलंय आपण, असं गणित सांगतो. ठीक आहे. म्हणजे याला आपण k म्हणू शकतो, where k is a constant. It is a constant. So आता इकडे बघा, या ठिकाणी x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5. आता हे आपण हे जर ट्रान्सफर केलं राईट साइडला डिनॉमिनेटर तर काय मिळतं बघा. x raised to 5 plus y raised to 5 is equal to k into in bracket x raised to 5 minus y raised to 5 असं मिळतं. हे डिनॉमिनेटरला आहे, राईट साइडला ट्रान्सफर केलं k च्या मल्टिप्लेक्स मध्ये झाला. ठीक आहे. सो देअरफॉर आता आपण k रेज टू 5 आणि मायनस k into x रेज टू 5 लिहिलं, म्हणजे मी काय काम केलं, k ला x ला हे मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे हे k x रेज टू 5 उजव्या बाजूला डाव्या बाजूला मायनस k x रेज टू 5 होईल, प्लस तसंच y रेज टू 5 डावीकडचं तसंच ठेवायचं आणि राईट साइडला k into मायनस y रेज टू 5 आहे, हे मायनस k y रेज टू 5 होईल. उजव्या बाजूला मायनस k y रेज टू 5 आहे, डाव्या बाजूला आणल्यावर प्लस होईल आणि प्लस k into y रेज टू 5 आणि राईट साइड आपली काहीच नाही, सगळ्यात लेफ्ट साइड आल्यामुळे 0 होणार. त्याच्यानंतर या दोन्हीमधून x रेज टू 5 कॉमन घेऊ आणि या ठिकाणी y रेज टू 5 कॉमन घेऊ, मग आपल्याला मिळणार बघा 1 minus k into x रेज टू 5 प्लस या दोन्हीमधून y रेज टू 5 कॉमन, मग आपल्याला काय मिळणार 1 plus k into y रेज टू 5 is equal to 0 अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर काय काम करायचं बघा. 1 minus k x रेज टू 5 राईट साइडला आपण आता हे 1 plus k y रेज टू 5 राईट साइडला घेऊन जाऊ, म्हणजे मायनस होईल, मायनस 1 plus k into y रेज टू 5. ठीक आहे. आता आपल्याला हे 1 minus k लेफ्ट साइडला आणि डिनॉमिनेटरला 1 plus k काय काम केलं मी लक्षात का बघा. हे 1 plus k जे आहे y रेज टू 5 च्या गुणाकारात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये 1 plus k डाव्या बाजूला आणल्यावर 1 plus k ची डिनॉमिनेटर जातील. आणि आता उजव्या बाजूला आपण काय काम करू, हे मायनस चिन्ह इकडे देऊन टाकू आपण, काय फरक पडतो, हे मायनस लेफ्ट साइडला देऊन टाकू चिन्ह. उजव्या बाजूला फक्त y रेज टू 5 आणि हे x रेज टू 5 डिनॉमिनेटरला, म्हणजे y रेज टू 5 वर लिहिला आपण आणि खाली x रेज टू 5 आलं. मग देअरफॉर यालाच आपल्याला असं विचार करणार आहे बघा, y रेज टू 5 अपॉन x रेज टू 5 डाव्या बाजूला घेऊ आपण आणि उजव्या बाजूला काय म्हणू, एखादं p कॉन्स्टंट देऊ. आता p कुठला आणलं, वेअर असं म्हणू, वेअर 1 minus k
अपॉन 1 प्लस के मायनस चिन्ह सहित आपण हे टोटली कॉन्स्टंट आहे असं गृहीत धरून त्याला आपण आणखीन एक पी असं नावाचं एक कॉन्स्टंट देऊ. कोणतंही एखादं कॉन्स्टंट सिम्बॉल त्याला तुम्ही देऊ शकता. म्हणजे हे कारण कॉन्स्टंट असल्यामुळं तर जसं की तुम्हाला माहित आहे की कोणतेही दोन कॉन्स्टंटची ॲडिशन करा सबट्रॅक्शन करा ते कॉन्स्टंटच येत आहे. म्हणजे जसं की 1 प्लस 5 लिहिलं तर 6 येत आहे. त्या पद्धतीने हे के कॉन्स्टंट असल्यामुळं केची कोणतीही व्हॅल्यू ठेवली तर 1 मायनस के अपॉन 1 प्लस के कुठला तरी एखादा कॉन्स्टंट नंबर मिळणार. म्हणून हे टोटली जे दिसायले का नाही त्याच्या जागेवर आपल्याला पी असं एक सिम्बॉल देऊन टाकायचं कॉन्स्टंट्स. ठीक आहे. मग देअरफॉर आता मला सांगा y⁵ अपॉन याला परत मी असं लिहिलं तर p × x⁵ असं मिळेल. आहे की y⁵ = p × x⁵ असं मिळेल. म्हणजे x⁵ ला आपण उजव्या बाजूला घेऊन जाऊ. आता या डिफरन्शिएट करायला सोपं जाते. डायरेक्ट डिफरन्शिएट केलं की शो दॅट आपल्याला मिळतंय बघा. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. आता y⁵ चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? 5y⁴. करेक्ट. ते विथ रेस्पेक्ट टू x आहे परंतु आपण y⁵ चा डेरिव्हेटिव्ह अगोदर विथ रेस्पेक्ट टू y काढलाय. आता परत y चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल विथ रेस्पेक्ट टू x dy/dx मिळेल. कारण हा चेन रूलचा वापर या ठिकाणी करावा. y⁵ चा डेरिव्हेटिव्ह अगोदर विथ रेस्पेक्ट टू y अँड देन डिफरन्शिएट y विथ रेस्पेक्ट टू x. सो dy/dx that is equal to now here constant p keep as it is and only derivative of x⁵ with respect to x is 5p into x⁴. correct. p constant that will फक्त 5 by using x⁴n formula n x⁴n-1 that is 5 into x⁴ derivative. okay. now आता on both sides 5 is same number is cancel होईल जाईल. so we get y⁴. ठीक आहे. y⁴ and here dy/dx is equal to direct आपण dy/dx is equal to p into x⁴ अपॉन y⁴. कळालं का इथपर्यंत? काय काम केलं आपण? 5 कॅन्सल and dy/dx keep left side as it is only and only transfer this y⁴ from left to right. we get p x⁵ as it is right side and only this transfer y⁴ so it becomes p x⁴ upon y⁴. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? आपल्याला आता काय काम करायचंय? dy/dx = y/x हे सिद्ध करून दाखवायचं. मग हे y/x सिद्ध करून दाखवायचं आपल्याला p ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करावी. p ची व्हॅल्यू ही आहे बरोबर. ही व्हॅल्यू आहे म्हणजेच ही व्हॅल्यू आहे. बघा आपण याला वाटलं असतं 1 नंबर देऊ आहे की नाही आणि याला 2 नंबर देऊ आपण आहे की नाही. फ्रॉम 1 and 2 जर आपण म्हटलं आहे की नाही डायरेक्टली फ्रॉम 1 and 2 तर आपल्याला p ची व्हॅल्यू असे देता येईल. देअरफॉर dy/dx = बघा आता हे x⁴ अपॉन y⁴ आपण जशाला तसंच ठेवलं अगोदर x⁴ y⁴ जशाला तसं ठेवू आणि जी p ची व्हॅल्यू आहे ती -1 - k अपॉन 1 + k आहे. परंतु त्याची परत 1 नंबर मध्ये व्हॅल्यू बघा. ती व्हॅल्यू y⁵ मल्टिप्लाय बाय मी लिहितो y⁵ अपॉन x⁵. कळालं का सर्वांना? y⁵ अपॉन x⁵ ही त्याची व्हॅल्यू आहे की नाही. ह्याची व्हॅल्यू म्हणजे p ची व्हॅल्यू आहे y⁵ अपॉन x⁵. आता तुम्ही विचार करा y⁵ ह्याच्यातले y 4y कॅन्सल होतील. एक y शिल्लक राहील. here again here x⁴ means there are 4x and here x⁵ means there are 5x. so x⁵ cancel and so remaining here numerator is y and denominator is x. here x. so dy/dx = y/x. hence proved. okay. अशा पद्धतीने समजलं का? बघा अशा पद्धतीने प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम आपण बघू. अजून एक याच्यामधलाच dy/dx = y/x अशाच पद्धतीचा आपल्याला अजून एखादा प्रॉब्लेम देता येईल. शो दॅट dy/dx = y/x if एक्झाम्पल नंबर घेतो याला 6 नंबर घेतो. एक्झाम्पल नंबर 6.
log of x raised to 10 minus y raised to 20 upon x raised to 20, sorry here x raised to 20, x raised to 20 minus y raised to 20, x raised to 20 and plus y raised to 20 is equal to 20. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. आता बघा प्रॉब्लेम तोच dy by dx शो दॅट y by x शो दॅट करायचा आणि लॉग मधला असल्यामुळे थोडा वेगळा असल्यामुळे मी घेतोय, लक्ष द्या काळजीपूर्वक. बरोबर here log of x raised to 20 minus y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 is equal to 20. आता या ठिकाणी जसं की मागच्या प्रॉब्लेम मध्ये सेक होतं, मग आपण सेकला राईट साईडला ट्रान्सफर केलं होतं, परंतु लॉगला काही ट्रान्सफर करता येणार नाही. आपण फार तर लॉग कॅन्सल करू शकतो बाय कॅन्सलिंग लॉग ऑन बोथ साइड्स असं म्हणू शकतो. आता लॉग कॅन्सल केल्यानंतर काय होईल, x raised to 20 minus y raised to 20 upon x raised to 20 plus y raised to 20 हे जसं तसं राहील आणि डावीकडचं लॉग कॅन्सल करून उजव्या बाजूला e raised to 20 मिळेल. उजव्या बाजूला e raised to 20 मिळते. मग आता e raised to 20 हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम सारखंच आपल्याला e raised to 20 ला आपण गृहीत धरू शकतो k कॉन्स्टंट. म्हणून पुढच्या स्टेप मध्ये आपण असं म्हणू x raised to 20 minus y raised to 20 is equal to k into in bracket x raised to 20 plus y raised to 20 असं लिहू आणि पुढे लिहू where e raised to 20 is equal to k आहे की नाही, which is constant आहे की नाही. असं आपण e raised to 20 ला डायरेक्टली k लिहिलं मी आणि डिनॉमिनेटरची टर्म राईट साइडला घेऊन गेलो. सो वी गेट x raised to 20 minus kx raised to 20. आता परत मी मगाच्या प्रॉब्लेम सारखंच k into x raised to 20 लेफ्ट साइडला आणला minus y raised to 20 आणि राईट साइडला परत ky raised to, तर minus ky raised to 20 राईट साइड 0. किंवा आता हे लेफ्ट साइडला आणला ना, त्याच्याऐवजी आपण राईट साइडला जर घेऊन गेलो तरी पण चालतंय आहे की नाही. आता बघा k, आता सपोज आपल्याला असं वाटलं की ky raised to 20 आहे आणि ते जर उजवीकडेच ठेवलं आणि minus y raised to 20 आहे की नाही, उजव्या बाजूला plus y raised to 20 असं पद्धत होऊ शकते. मग 1 minus k कॉमन इथं या ठिकाणी x raised to 20 कॉमन घेतल्यानंतर 1 minus k ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील. राईट साइडला 1 plus k म्हटलं तरी चालते किंवा k plus 1 म्हटलं तरी चालते आणि y raised to 20 कॉमन घेतलं. आता परत 1 minus k upon 1 plus k, 1 plus k लेफ्ट साइडला आणायचं आणि x raised to 20 राईट साइडला घ्यायचं. So y raised to 20 by x raised to 20 राईट साइडला. Therefore परत y raised to 20 upon x raised to 20 उजवीकडची बाजू डावीकडे आणि उजव्या बाजूला डायरेक्ट p लिहून टाकू मगाच्या प्रॉब्लेम सारखंच आणि where म्हणून where p is equal to 1 minus k upon 1 plus k झालं. ह्याला आपण मग परत मगाच्या सारख्याला एक नंबर ह्याला दोन नंबर जर दिलं so we get y raised to 20 is equal to p into x raised to 20 and differentiate with respect to x, differentiate with respect to x. परत y raised to 20 चा डेरिव्हेटिव्ह with respect to y करायचा म्हणजे 20 into y raised to 19 into dy by dx. उजव्या बाजूला 20p into x raised to 19 right, and therefore आता बघा 20 cancel and only dy by dx is equal to p into x raised to 19 upon y raised to 19 आणि पुन्हा म्हणायचं from 1 and 2 सेम प्रॉब्लेम झाला का मला सांग. बघा आता p ची व्हॅल्यू 1 minus k upon 1 plus k म्हणजेच y raised to 20. so from 1 and 2 dy by dx is equal to आपल्याला मिळणार बघा x raised to 19 by y raised to 19 हे जशाला तसंच ठेवलं आपण आणि फक्त p ची व्हॅल्यू 1 minus k upon 1 plus k म्हणजेच काय
y रेज टू 20 अपॉन x रेज टू 20 ठेवून द्यायची. झालं. x रेज टू 19 कॅन्सल होईल 20 बरोबर. या ठिकाणी परत y रेज टू 19 कॅन्सल होईल, हे 20 कॅन्सल होईल. सो वी गेट न्यूमरेटर इज y, डिनॉमिनेटर x. हेन्स प्रूव्ड dy by dx इज इक्वल टू y by x. अशा पद्धतीचे हे प्रॉब्लेम्स आहेत. सर्व प्रॉब्लेम ह्याच पद्धतीनं करायचे. तुम्हाला लॉगरिथम असणारा इम्प्लिसिट फंक्शन घेतलाय आपण आणि ट्रिग्नोमेट्रिक जसं की सेक वगैरे. तर ह्या दोन्ही पद्धतीचे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतलेले शोधायचे आहे की नाही. आता नेक्स्ट टाईपचे क्वेश्चन एक्झाम्पल्स आपण पुढच्या पिरियडमध्ये बघू. हां.